झाले आहे। आज बोलताना शब्द ओठांवर येत नाहीत आणि पाय या शाळेच्या उंबरठ्या बाहेर पडायला तयार नाहीत। 7 वर्षांपूर्वी जेव्हा छोट्या पावलांनी या शाळेत आलो होतो तेव्हा रडत आलो होतो आणि आज जातानाही डोळे ओलेत आहे। फरक फक्त इतकाच आहे की तेव्हा अनोळखी भीती होती आणि आज लाडक्या माणसांना सोडायचं दुःख आहे। इयत्ता पहिलीत या शाळेच्या गेट मधून आत येण्याचा तो पहिला दिवस आणि आजचा 7वीचा शेवटचा दिवस, यामध्ये कितीतरी आठवणी दडलेल्या आहेत। ही शाळा आमच्यासाठी केवळ एक इमारत नव्हती, तर ते आमचे दुसरे घर होते। इथल्या भिंतींनी आम्हाला बोलताना पाहिलं, इथल्या मैदानावर आम्ही पडलो आणि पुन्हा सावरून धावायला शिकलो। शिक्षकांनी आम्हाला केवळ विषयांचे ज्ञान नाही दिले, तर माणुसकी आणि धैर्य काय असते हे शिकवले। एकत्र खेळलो, एकत्र भांडलो, तरीही आपण नेहमीच सोबत राहिलो। एकत्र खेळलो, एकत्र भांडलो, तरीही आपण नेहमीच सोबत राहिलो। निरोप घेताना आज एकमेकांच्या डोळ्यात फक्त अश्रूच पाहिले। निरोप घेताना आज एकमेकांच्या डोळ्यात फक्त अश्रूच पाहिले। मधल्या सुट्टीतला तो गोंधळ, एकमेकांचा डब्बा वाटून खाणे, परीक्षेचा तो ताण आणि निकालानंतरचा आनंद, हे सर्व आता आठवणींच्या कप्प्यात जमा होईल। वार्षिक सहलीत केलेली मज्जा आणि खेळाच्या स्पर्धेत मिळवलेले यश आम्ही कधीच विसरणार नाही। आज आम्ही एका मोठ्या जगाकडे पाऊल टाकत आहोत। इथून जाताना आमच्या सोबत शिक्षकांचे आशीर्वाद आणि मित्रांची अतूट मैत्री आहे। नवीन शाळेत गेल्यावर आम्ही या शाळेचे नाव नक्कीच उज्ज्वल करू। कधी हसलो, कधी रडलो, याच अंगणात खेळलो। कधी हसलो, कधी रडलो, याच अंगणात खेळलो। तुमच्या मायेच्या छायेत आम्ही माणसासारखे घडलो। तुमच्या मायेच्या छायेत आम्ही माणसासारखे घडलो। निरोप घेताना आज शब्द अपुरे पडत आहेत। निरोप घेताना आज शब्द अपुरे पडत आहेत। बघा, या शाळेच्या भिंतीही आज मुक्याने रडत आहेत। बघा, शाळेच्या भिंतीही आज मुक्याने रडत आहेत। शिक्षकांनो, तुम्ही आमचे फक्त शिक्षक नव्हता, तर आमचे दुसरे आई वडील होतात। आमचे हट्ट पुरवले, आम्हाला सावरलं आणि जगण्याची दिशा दाखवली। मधल्या सुट्टीतला तो एकाच डब्यातून सर्वांनी खाल्लेला घास आणि वर्गातली ती मस्ती आता पुन्हाच कधीच अनुभवायला मिळणार नाही। शाळेची घंटा उद्याही वाजेल, वर्गही भरेल, पण उद्या बाकावर आम्ही नसू। शाळेची घंटा उद्याही वाजेल, वर्गही भरेल, पण उद्या आम्ही या बाकावर नसू। ही जाणीवच मनाला झटका लावून जाते। आम्हा विद्यार्थ्यांकडून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करा। तुम्ही दिलेली शिकवण आम्ही आयुष्यभर जपून ठेवू। आम्ही चुकत गेलो, तुम्ही सावरत गेलात। आम्ही चुकत गेलो, तुम्ही सावरत गेलात। आज आम्ही इथून बाहेर पडतोय, पण आमचं मन या शाळेच्या बाकांवर, मैदानांवर आणि तुमच्या आशीर्वादातच